थोरल्या बहिणीला बॉयफ्रेंड सोबत शेतात पकडलं आणि त्यानंतर धाकट्या बहिणीसोबत भयंकर घडलं. मिळालेल्या माहितीनुसार 18 वर्षीय काजलचे शेजारच्या गावात शिवम नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांची ओळख 2 महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. काजलच्या वडिलांना या प्रकरणाची कुणकुण लागली होती, त्यामुळे त्यांनी काजलचा मोबाईलही तोडला होता. मात्र वडिलांचा विरोध झुगारून काजल आणि शिवम चोरून भेटत होते. घटनेच्या दिवशी अनुष्का काही कामानिमित्त शेतात गेली असताना तिने काजल आणि शिवमला अक्षपार्य अवस्थेत पाहिलं. अनुष्काने ही बाब घरी वडिलांना सांगणार असल्याचं म्हटल्यामुळे काजल आणि शिवम प्रचंड घाबरले होते. आपले बिंग फुटेल आणि वडिलांच्या रागाला सामोरे जावं लागेल या भीतीने त्यांनी अनुष्काचा गळा आवळून तिचं जीवन संपवलं. हत्येनंतर काजलने शातीरपणे वागत घरात अनुष्का बेपत्ता असल्याचं नाटक केलं. इतकंच नाही तर पोलिसांसमोर ढसाढसा रडून ती स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करत होती, ज्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. मात्र पोलिसांना काजलच्या जबाबातील विसंगतीमुळे संशय आला. पोलिसांनी अधिक कडक चौकशी केली असता काजल आणि शिवमने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्याकांडाचा छडा लावून दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. एका सख्ख्या बहिणीने आपल्या प्रेमासाठी लहान बहिणीचा बळी घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.